नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. पुणे शहरामध्ये सध्या गाजत असलेल्या बजाज पुणे ग्रँड टूरचं आजचा दुसरा दिवसही अतिशय महत्त्वाचा ठरला. TCS सर्कल पासून आकुर्डी घाट वळणाने ती सुरू झाली. त्याला नाना पाटेकर यांनी झेंडा दाखवला. तेव्हा आपण जाऊयात TCS सर्कलला. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. देशातील ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ विधिज्ञ असीम सरोदे यांच्या घरावरती काही अज्ञात इसमांनी हल्ला चढवला आणि दगडफेक केली. एक लोक कोण होते त्याचा तपास आता पोलीस यंत्रणा घेत आहे. पण असीम सरोदेंवरती असा हल्ला होऊ शकतो याची त्यांना पूर्वकल्पना असण्याची शक्यता आहे. कारण ते वारंवार सांगायचे, मी जेव्हा जेव्हा सरकारच्या विरोधात भूमिका घेतो किंवा माझी भूमिका ही त्यांना तशी वाटते तेव्हा अशी घटना असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. हॅरिस पूल म्हणजे आपल्या खडकीच्या तिथे जाताना जो लागतो त्या पुलावरून आत्महत्या करण्याकरता एका व्यक्तीनं उडी मारली, पण नदीत पाणी नसल्यामुळे ते दगडावरती पडले आणि तात्काळ त्या ठिकाणी अग्निशमन दल, पोलीस आणि नागरिक धावून आले आणि त्याचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या बाबतीतली ही माहिती. नाही बॉडी नाही जिवंत आहे. जिवंत आहे जिवंत आहे जिवंत आहे शंभर. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. पूर्वी काँग्रेस पक्षात असलेले, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेले आणि पुन्हा काँग्रेस पक्षात आलेलं असं एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत सुदामराव जगताप. त्यांनी महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्षातर्फे लढवली. 7 जणांना त्यांनी विजयी करून आणलं आणि अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्या गटाचं एकत्रीकरण होऊन पुण्यात निवडणूक लढणार हा विचार त्यांना मान्य नव्हता. तथापि शरद पवारांच्या बरोबर इतकी वर्षे काढल्यानंतर त्यांचा पक्ष सोडताना जड अंतःकरणाने ते बाहेर पडले, पण ते मळप दूर करून त्यांनी पुन्हा एकदा विजय प्राप्त केला. तो कसा झाला, काय झाला याची भावूक माहिती प्रशांत जगताप यांनी दिली. त्याप्रमाणे आता मात्र त्या पक्षात माझा कोणाशी संबंध नसेल. त्याला अपवाद फक्त आदरणीय पवारसाहेब असतील की उद्याच्या काळामध्ये कधीतरी पवारसाहेब कुठे भेटले तर मी तेवढंच त्यांना आदराने, श्रद्धेने त्यांना नमस्कार करेल, त्यांचे चरण स्पर्श करेल, कारण की ते व्यक्तिमत्वच खूप वेगळं आहे. पण इतरांशी माझा कुठल्या प्रकारचा संबंध नसणार. अर्थात समोर भेटले तर जुने जे नेते, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा बिलकुल काही संबंध नाही. ते माझे कालही नाही का बंधू भगिनी होते आणि उद्या सुद्धा राहतील. पण इतर नेत्यांच्या संदर्भात फार काय माझी काही जवळीक राहणार नाही. याचं कारण आहे की मधल्या काळात मला जो कटू अनुभव आला, मुळात ती लढाई जी होती ती लढाई माझ्यासाठी नव्हती. काल पण एका ठिकाणी माध्यमाशी बोलत सांगितलं की माझ्यासमोर असा विषय होता की अपक्ष म्हणून लढावं. अपक्ष निवडून यायला अडचण नव्हती, पण विषय होता विचारधारेचा. आपण ज्या विचारधारेवर मागची 26.5 वर्ष राहिलोय, ज्या विचारधारेला मानून आपण समाज जीवन आणि राजकारण चालवलंय, त्याला मूठ माती का द्यायची. आणि त्याच्यासाठी एकच पर्याय होता, तो काँग्रेस पक्ष, जे मागच्या काळात 10-15 वर्ष नव्हते. त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघाला सुद्धा त्या ठिकाणी सॅल्यूट करायला हवं की चिन्ह जरी बदललं असलं तरी विचारधारा कायम ठेवली म्हणून नका मला याच्यामध्ये त्यांनी माझ्यावर पाठबळ ठेवलं, माझ्या लोकांना निवडून दिलं, मला सुद्धा निवडून दिलं. हे असं असलं तरी आज माझी नैतिक जबाबदारी काँग्रेस जनांचे, काँग्रेसच्या राज्यातल्या, देशातल्या आणि शहरातल्या नेत्यांचे मनापासून आभार मानून इथून पुढच्या काळामध्ये एकतर माझा विषय क्लिअर आहे. मी तुमच्या साक्षीने मी जी काय भूमिका आजपर्यंत मी थेट पंतप्रधानांबरोबर संघर्ष केला, महापौर असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संघर्ष केला, इथल्या माजी पालकमंत्र्यांबरोबर संघर्ष केला, तत्कालीन पालकमंत्र्यांबरोबर, त्याचबरोबर मधल्या काळात सगळ्या सरकारांना अंगावर घेतलं. माझा विषय क्लिअर आहे. मधल्या काळामध्ये माझी कुठेतरी घुसमट होत होती म्हणून मी काँग्रेसमध्ये आलो, पण माझा काँग्रेसी विचार माझ्या नसानसात होता. काँग्रेस पक्ष मी माझ्या आयुष्यभर कधी सोडणार नाही. ज्यावेळेस कधी मला असं वाटेल की राजकारणात आपली नका कधी तगमग होती, एक तर होणार नाही, त्या दिवशी प्रशांत जगताप निवृत्ती घेऊन या ठिकाणी समाजकारण आणि आपलं प्रपंच बघणं नका स्वीकारेल. पण काँग्रेस पक्ष प्रशांत जगताप कधी सोडणार नाही किंवा दुसऱ्या पक्षात जाणार नाही. हे होत असताना खूप सुखद अनुभव मला आले.